नाफेडच्या केंद्रांवरती पडून असलेली 10 लाख क्विंटल तूरच खरेदी करण्याची घोषणा सरकारने केली आहे। त्याशिवाय आतापर्यंत सर्वाधिक तूर विक्री केलेल्या 1000 लोकांची चौकशी करण्याचे आदेश देखील देण्यात आले। मात्र शेतकऱ्यांची चौकशी करण्याच्या आदेशावरती टीका झाल्यानंतर शेतकऱ्यांऐवजी तूर विक्री केलेल्या व्यक्तींची चौकशी करण्याचे आदेश दिले गेलेत। या चौकशीत जर तूर पेरा आणि उत्पादन यात तफावत आढळून आली तर अशा व्यक्तींवरती फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे। दरम्यान ज्यांच्या घरात तूर पडून आहे त्यांची अडचण मात्र अजूनही कायम असल्याचे चित्र आहे। आज अनेकांच्या मनामध्ये शंकाचा निर्माण आहे की ही तूर शेतकऱ्याची नसून व्यापाऱ्याची तूर मोठ्या प्रमाणात आहे आणि व्यापारी याचा गैरफायदा घेतोय आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेतकऱ्याचा दाना जर खरेदी केंद्राला असेल तर एक ना एक दाना खरेदी करणार, परंतु शेतकऱ्यांच्या नावाखाली जर व्यापारी जर त्याचा दुरुपयोग करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करायचा आदेश दिलेला आहे। डबघाईला आलेल्या जिल्हा बँका बरखास्त करून त्यांचं शिखर बँकेत विलीनीकरण करा असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। खरीप हंगाम आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पीक कर्ज वाटपासंदर्भात अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली। राज्यातल्या 31 जिल्हा बँकांपैकी 11 बँका तोट्यात असून 9 बँकांची स्थिती नाजूक आहे। त्यात सोलापूर, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, बुलडाणा, वर्धा आणि नागपूर जिल्हा बँकांचा समावेश आहे। दरम्यान 30 लाख शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले। जमीन हडपल्याचा आरोप करणाऱ्या आत्माराम भोवडांविरोधात शिवसेनेचे रामदास कदम 10 कोटींचा अब्रू नुकसानीचा खटला भरणार आहेत। मुंबईत पत्रकार परिषद घेऊन कदमांनी ही माहिती दिली आहे। रामदास कदमांचं रत्नागिरीतल्या खेड तालुक्यात दंत महाविद्यालय आणि वसतिगृह आहे। मात्र महाविद्यालय आणि वसतिगृह बांधण्यासाठी रामदास कदम आणि त्यांच्या मुलानं जमीन हडप केल्याचा आरोप आत्माराम भोवड नावाच्या व्यक्तीनं केलाय। तसंच कदमांविरोधात उपोषणाला बसण्याचा इशाराही भोवडांनी दिलाय। मात्र भोवड यांनी लावलेले आरोप कदमांनी फेटाळून लावलेत। विरोधकांचा निर्लज्ज, कोडगे आणि नालायक असा उल्लेख करणं योग्य नाही, ते सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शोभत नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे। श्रीरामपुरात बारामती सहकारी बँकेच्या शाखेचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। महत्त्वाच्या पदावर असताना चुकीचा शब्द बोलला तर त्याचं काय होतं याचा अनुभव आपण घेतलाय, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जपून बोलण्याचा सल्ला अजित पवारांनी दिलाय। दरम्यान संघर्ष यात्रेला किंमत नसेल तर मग त्यावर टीका तरी कशाला करता असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केलाय। महत्त्वाच्या पदावर बसल्यानंतर एखादा चुकीचा शब्द तोंडातनं गेल्यानंतर काय होतं त्याचा सर्वात जास्त अनुभव मी महाराष्ट्रामध्ये घेतलेला। तेव्हापासून मी कानाला हात लावले। राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातलं शीतयुद्ध कोल्हापूरकरांना पुन्हा अनुभवायला मिळालं। स्वाभिमानी शेतकरी संघटना सदाभाऊ खोत यांच्यावरती अवलंबून नसून ही शेतकऱ्यांची संघटना आहे, त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत काही फरक पडत नाही अशा शब्दात राजू शेट्टींनी आसूड ओढले। कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे काल रॅली काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते। दरम्यान सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यातील वादावरती शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी खरमरी टीका केली आहे। संघर्ष आणि संवाद यात्रा ही राजकीय नौटंकी असून राजू शेट्टी हे विदूषक असल्याची टीका रघुनाथदादा पाटलांनी केली आहे। राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रस्त्यावरती थांबलेला ट्रक स्वतः चालवत खोळंबलेली वाहतूक मोकळी केली। जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात एक ओव्हरलोडेड ट्रक उभा होता। पोलिसांनी चौकशी केली, त्यावेळी ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत आढळून आला। त्याच रस्त्यावरून महाजनांचा ताफा जात होता। वाहतूक खोळंबल्याचं बघून गिरीश महाजन स्वतः ट्रकमध्ये बसले आणि त्यांनी ट्रकला रस्त्याच्या बाजूला उभं केलं आणि काही काळ खोळंबलेली वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली।